आताच्या लाईफस्टाईलमुळे होणारे हे आजार आहेत, तर यावर आयुर्वेद कसं काम करतं? अगदी छान प्रश्न आहे तुमचा. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्यातले आज जे आपल्याला व्याधी दिसत आहेत ते सगळेच नव्हते असं नाहीये. यातले बरेचसे व्याधी त्यावेळेला देखील होते, परंतु त्याची प्रिव्हॅलन्स किंवा ज्याला आपण म्हणतो की अ, निर्माण होण्याची जी व्यापकता आहे ती कमी होती निश्चितच. पण आत्ताची मात्र ते मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये आपल्याला या रोगांचं सगळं म्हणजे वाढलेलं स्वरूप असं दिसतंय सगळ्या ठिकाणी. तर या ठिकाणी लाईफस्टाईलमुळे होणारे जे आजार आहेत ते निश्चितच त्या काळात कमी होते. त्याही काळची जी काही जीवनशैली होती ते जेव्हा लोक पाळत नव्हते तेव्हा त्यांनाही रोग होतच होते. पण आत्ताच्या जीवनशैलीमध्ये आणि तेव्हाच्या जीवनशैलीमध्ये बऱ्यापैकी फरक आहे. परंतु त्याची तत्व जी आहेत ना ती सेमच आहेत. म्हणजे तत्वामध्ये, कारण त्याही काळामध्ये माणसाला जेवायला लागत होतं, आजही जेवायला लागते. तेव्हाही निद्रा आवश्यक होती, आजही निद्रा आवश्यक आहे. तेव्हाही व्यायाम आवश्यक होता, आजही व्यायाम आवश्यक आहे. फक्त आता कसं झालंय, काळानुरूप म्हणजे ज्याला आम्ही शास्त्र आणि व्यवहार याची सांगड घालणं म्हणतो. म्हणजे शास्त्रामध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण व्यवहारात त्याचा वापर कसा करावा. आता कोणी म्हणेल की शास्त्र हे तुमचं खूप जुनं आहे, मग तेव्हा सांगितलेले उपाय आता उपयोगी पडतील का? तर निश्चित उपयोगी पडतील. तर त्याच्यामध्ये आपल्याला आहार विहार हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, की जो जीवनशैलीचा बेस आहे. तो जर बिघडला तर आपल्याला सगळे रोग होणार आहेत, असं आमचं शास्त्र सांगतं.